एका बाबाची कहाणी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रमात आता तुम्ही देखील सहभागी होऊ शकता, त्यासाठी आम्हाला फोन करा। आमचा फोन क्रमांक दिलेला आहे 02266630235 या क्रमांकावर आम्हाला फोन करा आणि आपले प्रश्न विचारा। तर सर, तुम्ही आता बघितलंच की सागरने एवढे आपला अनुभव सांगितला, तो 13 मुलं स्वतः सांभाळतोय, तर एवढं कठीण काम आहे। तर अशाच पद्धतीने इतरही अशी मुलं आहेत ज्यांना एखादं मूल दत्तक घ्यायचं असतं, त्यांना स्वतःहून ते वाढवायचं असतं, पण ॲज कम्पेअर टू मुली म्हणजे सिंगल मदरपेक्षा एक सिंगल फादर होणं खूप अवघड असतं। तर तुम्ही काय सांगाल की अशा पुरुषांसमोर काय आव्हान असतं एखादं मूल अडॉप्ट करताना? पुरुषांसमोर मोठी आव्हानं असतात। एक तर आता थोड्या संस्था ओपन झालेल्या आहेत की ज्या पुरुषांना अडॉप्ट करायला देतात। मुळात ही कल्पनाच आपल्या समाजामध्ये फारशी मान्य नव्हती की एक बाप मुलाला वाढवू शकतो। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की काही समलिंगी लोकांच्या मध्ये पण पेरेंटिंगची खूप इच्छा असते, आतून तळमळ असते, म्हणून त्यांना अडॉप्ट करावंसं वाटतं। तर या बाबतीत आता हळूहळू समाज अधिक मोकळा होतोय आणि जसं आईला ट्रेन करावं लागतं मुलाला सांभाळण्याकरता, तसं बापाला पण ट्रेन करणं खूप गरजेचं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सिंगल असतो तेव्हा आपल्याला तो बॅलन्स साधणं खूप महत्त्वाचं असतं, कारण तो जर साधला गेला नाही तर आपण एका बाजूला झुकू शकतो। आता जे सागर म्हणाला ते इतकं सुंदर होतं, तो म्हणाला की आई आणि बाप नाही तरी इन्सानियत आहे, ती माणूस म्हणून वागवायचं आहे। दुसरं मूल आहे ते एक दुसरं माणूस आहे, त्या माणसासारखं माणसाशी वागलं पाहिजे याची जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि ती अजून आपल्या समाजात जेवढी पाहिजे तेवढी रुजलेली नाही, तेवढी समज नाही आलेली असं आपण म्हणूया। आणि जे कुटुंब त्या एकट्या बापाभोवती असतं त्याचा पण योग्य तो सपोर्ट मिळायला पाहिजे। खूपदा असं होतं की काही पालक येतात, काही तरुण येतात माझ्याकडे आणि म्हणतात की आम्ही अडॉप्ट केल्यानंतर मूल आजारी पडल्यानंतर जेव्हा त्याच्या कुटुंबाची त्याला गरज असते तेव्हा ते हात झटकून मोकळे होतात की असं कशाला तू केलंस, की आता तू बघ तू घेतलंयस तर असं। किंवा काही वेळेला असं होतं की त्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात, की डिस्लेक्सिया किंवा अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर, अशी काही मुलांच्या मध्ये अशा समस्या असू शकतात। अशा मुलांना सांभाळणं पण एक सिंगल फादर म्हणून खूप कठीण असतं, खूप मोठं आव्हान असतं। ते आव्हान त्याने स्वीकारण्याकरता खूप विचार करायला पाहिजे। केवळ भावनेच्या भरात ही गोष्ट करायची नाहीये की मला खूप आंतरिक इच्छा आहे, तळमळ आहे म्हणून मी करतोय, असं नाही। तर त्याचं चांगलं प्लॅनिंग करणं, विचार करणं, त्या अशा प्रकारची आव्हानं स्वीकारलेल्या इतर माणसांची चर्चा करून स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं आहे। बरोबर। या संदर्भात एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊयात। दादरवरून मनोज मिसाळ आहे आपल्या सोबत। मिसाळ, आपला प्रश्न विचारा। मॅडम, जो हा उपक्रम यांनी हाती घेतलेला आहे खरंच तो एकदम स्तुतीपर आहे। आणि माझ्यासारखे असे काही आहेत की त्यांना वाटतं की आपण अशा काहीतरी उपक्रमात त्यांना मदत करावी। तर त्या संदर्भात जर अशी काही मदत त्यांना देता येईल असेल त्याकरता मी नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने मदत देऊ शकता। तर या सगळ्या संदर्भात ते मदत देतीलच आणि तुझ्यापर्यंत ती पोहोचेल याची काळजी एबीपी माझा नक्कीच घेईल। तर सागर, मला तू सांग की आता तू या 13 मुलांचा सांभाळ करतोयस, त्यावेळी त्या मुलांचा अप्रोच तुझ्याबद्दल कसा असतो, की त्यांना कसं वाटतं तुझ्यासोबत राहताना, किंवा तुला कसं वाटतं त्या मुलांसोबत राहताना एक बाप म्हणून किंवा एक गाईड म्हणून? ॲक्च्युली की ती जी असते ना अटॅचमेंट, ते हर्ट टू हर्ट असतं ना अटॅचमेंट, ती अटॅचमेंट त्याला एक शब्दामध्ये सांगणं एकदम एक वेगळं असतं। जेव्हा मी त्या मुलांकडे जातो तेव्हा मुलं अशी राऊंडने अशी उभी असतात की दादा आला, दादा आला, दादा आला। आणि ते जे एक फिलिंग असतं ना, ते तुम्ही किती पण पैसे लावा, ते मिळणं एकदम मुश्किल। म्हणजे तो एक आनंद, ती एक अनुभूती पूर्ण वेगळी असते। आणि डोळ्यातून येणारे अश्रू आनंदाचे ते एकदम भारून टाकतात तुम्हाला की आज यांना मी बघतोय, म्हणजे मी पण एक यंग मुलगा आहे आणि आज यांना मी बघतोय। म्हणजे ती एक भावना नाही मॅडम की आज या मुलांना मी बघतोय, ती भावना आपल्याला आणि आपल्याला एकदम प्राऊड फील होतं की या वयामध्ये जेव्हा यंग मुलं जेव्हा की करिअरच्या मागे लागलेली असतात त्यावेळेस तू अशा पद्धतीनं इतर मुलांचं भविष्य घडवतोस खरं तर। आणि डॉक्टर, या सगळ्या संदर्भात आपण बोलतो तेव्हा एक असंही असतं की डिवोर्स झालेला असतो, त्यावेळेस काही वेळ मुलं बाबांजवळ राहतात, काही वेळ आईजवळ राहतात। अशा वेळी बाबांची मानसिकता एकंदर काय असते, थोडक्यात काय सांगा? एकूण आता सागर म्हणतोय ते पण आधी पण आपण बोललो, खूप आपल्या बदलत्या समाजात नवीन आव्हानं खूप निर्माण झालेली आहेत। आता अशी आव्हानं पण आहेत की ज्याच्यामध्ये एकटा बाप आहे आणि त्याला ऍक्सेस म्हणतात, कोर्टाच्या भाषेमध्ये ऍक्सेस असतो 2 तासाचा, 3 तासाचा, आणि काही वेळेस तो
तो बाप त्या मुलाबरोबर असतो आणि तो त्याच्या दृष्टीने तो त्याच्या आठवड्यातला एक अत्यंत सुंदर असा तास असतात, काही मिनिटं असतात, त्याच्यामध्ये त्याला असं वाटतं की काय करू आणि काय नाही. आणि त्यावेळेला जर त्या नवरा बायकोंच्या मध्ये जर आधीच काही वितुष्ट असेल किंवा काहीतरी बिनसलेलं असेल म्हणूनच डिवोर्सपर्यंत पोहोचलेले असतात, तर त्याच्यामध्ये खूप समजा गैरसमजाची नाटकं निर्माण होत असतात. त्यामुळे त्या बापापुढे पण मोठं आव्हान असतं की त्या मुलाला आपण एक बाप म्हणून भेटतोय, केवळ त्याला नुसती मौज मजा करायला, मॉलमध्ये फिरवायला, कॅडबरी आणि चॉकलेट द्यायला नाही, तर एक वेगळ्या प्रकारचं नातं डेव्हलप करायचं असतं अगदी थोडक्या वेळामध्ये. त्यामुळे त्याचं पण त्या भान त्या बापाने ठेवायला पाहिजे. आणि या बाबतीत सगळ्या कुटुंबांनी एकच विचार करायला पाहिजे, म्हणजे डिवोर्स झालेल्या आईने आणि बापाने, की आपली ही जबाबदारी आहे को पेरेंट म्हणून, आणि सहानुभूतीने जर आपल्या जोडीदाराला आपण त्या स्त्रीनी बायकोनी वागवलं तर खूपसे प्रश्न सुटू शकतात. मुलांच्या समोर एक बाप आणि आई एक बरोबरीच्या नात्याने माणसं उभी राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर आई सोबतच बाबा होणं हे सुद्धा एक मोठं स्वप्न असतं आणि त्यासोबत ती जबाबदारी पेलणं देखील तेवढंच अवघड असतं. या एकट्या बाबाची कहाणी या विशेष कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतोय. मात्र दोन्हीही मान्यवरांचे मी खूप आभार मानते आणि प्रेक्षकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचेही खूप आभार. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा एबीपी.